देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की जातीय जनगणनेसंदर्भात घेतलेला निर्णय हा अभूतपूर्व ऐतिहासिक असा निर्णय आहे. आता देशामध्ये होणारी जनगणना आहे त्या जनगणनेबरोबरच जातीय जनगणना असा जो संकल्प त्यांनी व्यक्त केलेला आहे किंवा निर्णय घेतला मी तर म्हणेन की त्या निर्णयामध्ये एक राजकीय कटिबद्धतेचे पॉलिटिकल विल त्या ठिकाणी दिसून येत आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या धोरणाप्रती असलेलं जे त्यांचं कमिटमेंट आहे ते अधोरेखित होत आहे आणि त्यातून विविध सामाजिक जी काही परिस्थिती आहे ती अतिशय अचूकपणे त्याचा डेटा तयार होणार आहे. वास्तव जे आहे की कोणाची सामाजिक जनगणनेमध्ये किती लोकसंख्या आहे, त्या लोकसंख्येच्या मानाने मिळणाऱ्या ज्या विविध सवलती आहेत, शासकीय योजना आहेत, याची त्याच्यामध्ये निश्चिती बरोबर होईल आणि आरक्षण सुद्धा त्यातून जे काही देणं अपेक्षित ते सुद्धा सुयोग्य पद्धतीने करण्याकरता एक प्रॉपर डेटा जो अपेक्षित आहे तो उपलब्ध होणार आहे आणि त्यामुळे सर्व समाजांची अचूक लोकसंख्या, सामाजिक आर्थिक परिस्थितीचा डेटा, सर्वसमावेशक विकास असा जो अपेक्षित आहे सर्व समाजाचा तो सुद्धा याच्यामध्ये साधता येणार आहे. त्यामुळे खूप व्यापक अशा प्रकारची एक्सरसाइज आहे आणि मला वाटतं की याच्यातून जे पॉलिटिकल विल आहे म्हणजे मी तर म्हणतोय की गेल्या 94-95 वर्षांनंतर होणारा हा प्रयत्न आहे. शेवटची जी जातीय जनगणना जी आहे 1931 मध्ये झाल्याचं कदाचित असावं असं माझं मत आहे आणि 1931 नंतर साधारण 94-95 वर्षांनंतर होणारा हा प्रयत्न आहे. त्यामुळे मोदी साहेबांचं अभिनंदन. एक चांगला निर्णय वास्तविक जो अपेक्षित होता तो त्यांनी घेतलेला आहे आणि एक त्याच्यामध्ये असलेली राजकीय इच्छाशक्ती हा महत्वाचा विषय आहे. मागणी करणं हा भाग वेगळा आहे पण राजकीय इच्छाशक्ती सत्तेमध्ये असताना ती करून घेणं हा त्याला एक वेगळं महत्व आहे आणि म्हणून मोदी साहेबांचं अभिनंदन. आणि मला मुद्दाम सांगितलं पाहिजे मागण्या अनेक होत होत्या हे मान्य आहे मला. मी सुद्धा या मागणीचा याच्या अगोदरच पुरस्कर्ता होतो आणि आजही आहे आणि त्या निर्णयाला मोदी साहेबांनी आज मूर्त स्वरूप दिलेलं आहे आणि त्याचा फायदा आगामी काळामध्ये एक सामाजिक विषमता दूर करण्याकरता आणि जे अनेक प्रश्न इतर अनेक समाजांचे आहेत त्यावर मार्ग काढण्याकरता एक अचूक डेटा ही देशासाठी उपलब्ध होणार आहे. धन्यवाद.